Hello, Dr. Bapuji Chanke, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. In the today's session, we are studying the course Applied Science Chemistry, and myself, Ms. N.S. Patil, going to conduct this session. In the today's session, we will discuss the concept of effects of hard water in the boiler. आपण वॉटर ट्रीटमेंट हा टॉपिक डिस्कस करतोय त्याच्यामधला इफेक्ट्स ऑफ हार्ड वॉटर इन बॉयलर ही कन्सेप्ट आपल्याला आज काय करायची आहे डिस्कस करायची आहे. आता याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण हार्ड वॉटरचे इफेक्ट्स कुठले कुठले असतात ते बघितलं होतं आणि आपण बॉयलरमध्ये हार्ड वॉटर वापरल्यानंतर 4 प्रकारचे बॅड इफेक्ट्स बॉयलरवरती होतात. त्याच्यापैकी 2 इफेक्ट्स जे होते म्हणजे बॉयलर करोजन आणि कॉस्टिक इम्ब्रिटलमेंट हे आपण प्रिव्हियस सेशनमध्ये डिस्कस केलेले आहेत. तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला रिमेनिंग 2 इफेक्ट्स स्टडी करायचे आहेत. त्याच्यामधला फर्स्ट वन जो आहे तो आहे प्रीमिंग आणि फोमिंग आणि दुसरा आहे स्केल अँड स्लज फॉर्मेशन. Now we will start with priming and foaming. When steam is producing rapidly in the boiler, then some particles of water mix it with steam and passed along with the steam. This process is known as priming. आता प्रीमिंग मध्ये काय होतं बघा, आपण बॉयलर मध्ये काय करतोय तर वॉटर बॉईल करतोय जेणेकरून आपल्याला लार्ज अमाऊंट ऑफ स्टीम काय होईल मिळेल. स्टीम म्हणजेच काय पाण्याची वाफ. मग काही काही वेळेला when steam is प्रोड्यूस रॅपिडली इन बॉयलर म्हणजे आपण स्टीम प्रोडक्शन जे करतो जे रॅपिडली करतो फास्ट करतो. बॉयलरमध्ये आपण पाण्यापासून वाफ तयार करण्याची प्रोसेस जी आहे स्टीम प्रोडक्शन जे आहे जेव्हा आपण रॅपिडली करत असतो त्यावेळी काय होतं देन सम पार्टिकल्स ऑफ वॉटर मिक्सेस विथ द स्टीम. पाण्याचे जे ड्रॉपलेट्स आहेत पाण्याचे जे पार्टिकल्स आहेत ते पाणी काय होतं त्या स्टीममध्ये काय होतं मिक्स होतं अँड दॅट ड्रॉपलेट्स आर पास्ड अलॉंग विथ द स्टीम. आणि ते जे वॉटर ड्रॉपलेट्स असतील ते स्टीम बरोबर काय होत जातात पास होत जातात. लक्षात आलं का त्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे प्रीमिंग असं म्हणायचं. लक्षात आलं तुमच्या म्हणजे जेव्हा बॉयलरमध्ये आपण स्टीम प्रोडक्शन हे फास्ट रेटनी कॅरी आउट करत असतो त्यावेळी काही वॉटर ड्रॉपलेट्स हे त्या स्टीममध्ये काय होतात मिक्स होतात आणि त्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे प्रीमिंग म्हणायचं आहे. इट ऑकर्स ड्यू टू हाय स्टीम व्हेलॉसिटी म्हणजे प्रीमिंग जे आहे म्हणजे स्टीममध्ये वॉटर ड्रॉपलेट्स किंवा वॉटर मिक्स होण्याचं जे प्रोसेस आहे ती कशामुळे होते तर ड्यू टू हाय स्टीम व्हेलॉसिटी. स्टीम प्रोडक्शन किंवा स्टीमचा स्पीड जेव्हा काय असेल जास्त असेल तेव्हा. इम्प्रॉपर बॉयलर डिझाईन जे आपण बॉयलर वापरतोय त्याचं डिझाईन जे आहे ते डिझाईन व्यवस्थित नसेल इम्प्रॉपर असेल तरी सुद्धा काय होऊ शकतं प्रीमिंग होऊ शकतं. अँड प्रेझेन्स ऑफ डिझॉल्व सॉलिड्स इन द वॉटर आणि त्या वॉटरमध्ये जर डिझॉल्व सॉलिड्स असतील डिझॉल्व सॉल्ट्स असतील तर त्यावेळी प्रीमिंग होण्याचे चान्सेस काय असतात जास्त असतात. दिस प्रीमिंग इज मिनिमाइज्ड बाय प्रोडक्शन ऑफ स्टीम स्लोली. म्हणजे आपल्याला स्टीम प्रोडक्शन काय करायचं आहे स्लो स्पीडनी करायचं आहे जेणेकरून वॉटर ड्रॉपलेट्स काय होणार नाहीत त्या स्टीममध्ये मिक्स होणार नाहीत. यूज ऑफ प्युअर वॉटर बाय रिमूव्हिंग डिझॉल्व सॉलिड्स. आपण काय म्हणलं की पाण्यामध्ये जर डिझॉल्व सॉलिड्स असतील तर प्रीमिंगचा रेट काय असतो जास्त असतो म्हणून आपण काय करायचे डिझॉल्व सॉलिड्स त्याच्यातले रिमूव्ह करायचे आहेत म्हणजेच काय प्युअर वॉटर किंवा सॉफ्ट वॉटर आपण त्या बॉयलरमध्ये वापरायचं आहे. मेंटेनिंग लो वॉटर लेवल पाण्याची पातळी काय ठेवायला पाहिजे आपल्याला कमी ठेवायला पाहिजे. अँड यूज ऑफ स्टीम प्युरिफायर्स आपल्याला काय करायचं आहे आपण प्रीमिंग काय अवॉइड करण्यासाठी काय करू शकतो स्टीम प्युरिफायर्स वापरू शकतो ज्याच्यामध्ये काय होणार आहे वॉटर ड्रॉपलेट्स त्या स्टीम मधले काय होतील रिमूव्ह होतील. यालाच म्हणायचं प्रीमिंग आणि हे कशामुळे होतं आणि आपण ते कशा पद्धतीने मिनिमाइज करू शकतो हे आपण बघितलं. नाउ वी विल डिस्कस विथ फोमिंग. आपल्याला काय बघायचं आपल्याला फोमिंग. इट इज द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग फोम ऑर बबल्स इन बॉइलिंग वॉटर. म्हणजे काही वेळेला पाणी उकळत जेव्हा असतं पाणी जेव्हा बॉईल होत असतं त्यावेळी त्या पाण्याच्या सरफेसवरती किंवा त्या पाण्यावरती काय तयार होतात बबल्स तयार होतात बुडबुडे तयार होतात फोम लाईक. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण सोप पाण्यामध्ये साबण ऍड केला तर साबणाचा कसा फेस तयार होतो त्या पाण्याच्या सरफेसवरती बबल्स तयार होतात
तशा पद्धतीनंच काही वेळेला आपण स्टीम प्रोडक्शनसाठी जेव्हा वॉटर बॉईल करत असतो त्यावेळी त्या वॉटरच्या सरफेसवरती बबल्स निर्माण होतात. त्यालाच काय म्हणलं, फोम किंवा बबल्स निर्माण होतात. मग ज्यावेळी हे असे बबल्स निर्माण होतात त्या प्रोसेसला काय म्हणायचं, फोमिंग. दॅट इज द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग फोम और बबल्स इन द बॉइलिंग वॉटर is known as foaming. It occurs on the surface of water due to presence of dissolved matter. पाण्याच्या सरफेसवरती असे बबल्स निर्माण होतात. कशामुळं? तर पाण्यामध्ये डिझॉल्व इम्प्युरिटीज असल्यामुळं त्याच्यावरती असे बबल्स निर्माण होतात. अँड दे डू नॉट ब्रेक इझिली. ते जे बबल्स आहेत ते बबल्स काय होत नाहीत, इझिली ब्रेक होत नाहीत. ज्याच्यामुळं कशामध्ये, स्टीम प्रोडक्शनमध्ये काय होतो, अडथळा निर्माण होतो. आपल्याला पाहिजे तेवढी अमाऊंटमध्ये स्टीम प्रोडक्शन होत नाही. म्हणून आपल्याला हे फोमिंग जे आहे ते फोमिंग काय करायला पाहिजे, रिड्यूस करायला पाहिजे किंवा मिनिमाइज करायला पाहिजे. फोमिंग इज मिनिमाइज बाय ॲडिशन ऑफ अँटी फोमिंग एजंट्स. आपण काय करू शकतो, अँटी फोमिंग एजंट्स ॲड करू शकतो, जे सबस्टन्सेस काय करतील, पाण्याच्या सरफेसवरती बबल्स निर्माण होणं काय करतील, स्टॉप करतील. किंवा ॲडिशन ऑफ व्हेजिटेबल ऑइल. व्हेजिटेबल ऑइल आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. फॉर एक्झाम्पल कॅस्टर ऑइल आपण ॲड करू शकतो, जेणेकरून बबल फॉर्मेशन काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. ऑर बाय फ्रिक्वेंट ब्लो डाऊन ऑपरेशन. फ्रिक्वेंट ब्लो डाऊन ऑपरेशन म्हणजे काय, वरचे वर त्या बॉयलरमधलं पाणी जे आहे ते पाणी काय करायचं, रिमूव्ह करायचं. फ्रिक्वेंट ब्लो डाऊन ऑपरेशन म्हणजे त्या बॉयलरमध्ये जे काय वॉटर आहे ज्याच्यावरती बबल्स निर्माण झालेले आहेत ते वॉटर काय करायचं, फ्रिक्वेंटली वारंवार काय करायचं, त्या बॉयलरमधनं रिमूव्ह करायचं. दॅट इज फ्रिक्वेंट ब्लो डाऊन ऑपरेशन. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, फोमिंग जे आहे ते फोमिंग काय करू शकतो, मिनिमाइज करू शकतो किंवा कमी करू शकतो. नाउ the fourth effect of using hard water in the boiler is scales and sludge formation. बॉयलरमध्ये स्केल तयार होतात किंवा स्लज तयार होतात, हे त्याचा चौथा बॅड इफेक्ट आहे. मग स्केल आणि स्लज बॉयलरमध्ये कसे तयार होतात हे आपण डिस्कस करूयात. इन द बॉयलर वॉटर इव्हॅपोरेट्स कंटिन्युअसली. बॉयलरमध्ये काय होत असतं बघा, आपण बॉयलरमध्ये स्टीम प्रोड्यूस करतोय, म्हणजेच काय, तर पाणी जे आहे त्याचं इव्हॅपोरेशन होते, म्हणजे स्टीममध्ये कन्व्हर्जन होते, वाफेमध्ये रूपांतर होते. अँड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द डिझॉल्व सॉल्ट्स इन्क्रीजेस प्रोग्रेसिव्हली. आपण बॉयलरमध्ये वॉटरला बॉईल करतोय, म्हणजे वॉटर काय होते, इव्हॅपोरेट होतंय, पाण्याचं वाफेमध्ये कन्व्हर्जन होतंय. त्यामुळं पाण्यामध्ये जे काय डिझॉल्व सॉल्ट्स असतील त्यांचं प्रमाण काय होत जातं, वाढत जातं. लक्षात आलं. वेन their concentration reach saturation point, they are thrown out of the water in the form of precipitate on the inner walls of the boiler. म्हणजे काय बघा, पाण्यामध्ये डिझॉल्व सॉल्ट्स असतात. आपण म्हणले हार्ड वॉटर आपण जर बॉयलरमध्ये वापरलं, हार्ड वॉटर आहे म्हणजे त्या पाण्यामध्ये डिझॉल्व सॉल्ट्स आहेत. आता आपण बॉयलरमध्ये वॉटर काय करतोय, कंटिन्युअसली बॉईल करतोय, म्हणजे वॉटरचं स्लोली वेपर्समध्ये कन्व्हर्जन होत आहे. पाणी काय होतं, वाफेत रूपांतर होते, आणि याच्यामुळं त्या आपण जे रिमेनिंग वॉटर आहे त्या पाण्यामध्ये सॉल्टचं प्रमाण काय होत जातं, इन्क्रीज होत जातं, वाढत जातं. ओके. आणि असा एक पॉइंट येतो की ज्या वेळेला द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट रिचेस द सॅच्युरेशन पॉइंट, म्हणजे काय, पाण्यातलं जे सॉल्टचं प्रमाण आहे ते सॅच्युरेशन पॉइंट रीच होते, म्हणजे पाण्यामध्ये सॉल्ट विरघळण्याची क्षमता काय होते, बंद होते. पाण्यामध्ये सॉल्ट डिझॉल्व होतात ना, मग पाण्याची जी कपॅसिटी आहे सॉल्टना डिझॉल्व करण्याची ती काय होते, स्टॉप होते सॅच्युरेशन पॉइंटला, म्हणजे आणखी सॉल्ट त्या पाण्यामध्ये डिझॉल्व स्टेटमध्ये राहू शकत नाही. लक्षात आलं. मग सॅच्युरेशन पॉइंटला दे आर थ्रोन आउट ऑफ द वॉटर. ते जे काही डिझॉल्व सॉल्ट्स असतात ते पाण्यामधनं काय केले जातात, बाहेर टाकले जातात, इन द फॉर्म ऑफ प्रेसिपिटेट. प्रेसिपिटेटच्या फॉर्ममध्ये, सॉलिड फॉर्ममध्ये ते सॉल्ट्स काय होतात, पाण्यामधून बाहेर फेकले जातात. ओके. मग या सॉल्टचं पुढं काय होतं, ते सॉल्ट्स जे आहेत ते काय होतात, बॉयलरच्या इनर वॉलवरती काय होतात, डिपॉझिट होतात. लक्षात आलं. म्हणजे जेव्हा वॉटरचं इव्हॅपरेशन होतं त्यावेळी वॉटरमधल्या डिझॉल्व सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं आणि थोड्या वेळाने ते काय रीच करतं, सॅच्युरेशन पॉइंट. ओके.
आणि सॅच्युरेशन पॉईंट नंतर हे जे डिझॉल्व सॉल्ट्स आहेत ते पाण्यामधून त्या बॉयलरच्या वॉलवरती काय केले जातात, थ्रोन आउट केले जातात, म्हणजे फेकले जातात. ओके. मग आता यांचं पुढं काय होतं बघा. If the precipitation takes place in the form of loose and slimy precipitate, it is called as sludge. आपण काय म्हणलं, डिझॉल्व सॉल्ट्स हे बॉयलरच्या वॉलवरती काय होतात, डिपॉझिट होतात प्रेसिपिटेटच्या फॉर्ममध्ये, सॉलिड सबस्टन्सच्या फॉर्ममध्ये. जर हा प्रेसिपिटेट जो आहे तो लूज आणि स्लायमी लेअर असेल, लक्षात आलं का, म्हणजे बॉयलरच्या वॉलवरती जर डिपॉझिट झालेला लेअर हा लूज आणि स्लायमी असेल. लूज म्हणजे काय, त्याला आपण इझिली काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. आणि स्लायमी म्हणजे काय, बुळबुळीत असा. म्हणजे जेव्हा हा लेअर लूज आणि स्लायमी असतो त्यावेळी त्याला काय म्हणायचं, स्लज म्हणायचं. लक्षात आलं. इफ द प्रेसिपिटेशन टेक्स प्लेस इन द फॉर्म ऑफ लूज अँड स्लायमी प्रेसिपिटेट, इट इज कॉल्ड ॲज स्लज. लक्षात आलं का. Sludge is a soft, loose, slimy precipitate formed within the comparatively colder portions of the boiler. म्हणजे स्लज जो आहे तो आपण कसला लेअर आहे म्हणलं, लूज आणि स्लायमी लेअर आहे. बॉयलरच्या वॉलवरती तयार झालेला लूज आणि स्लायमी लेअर आहे आणि तो कंपॅरेटिव्हली कुठं तयार होतो, तर कोल्डर पोर्शन ऑफ द बॉयलर. आता बॉयलरमध्ये आपण स्टीम प्रोडक्शन करतोय, म्हणजे हा बॉयलर काय असणार आहे, हॉट असणार आहे. त्याचं टेम्परेचर काय असणार आहे, जास्त असणार आहे. मग स्लजचं प्रोडक्शन कुठं होतं, बॉयलरच्या कंपॅरेटिव्हली कूल पार्टवरती स्लज प्रोडक्शन होतं. अँड कलेक्ट्स इन द एरियाज ऑफ द सिस्टीम वेअर द फ्लो रेट ऑफ वॉटर इज स्लो अँड ॲट द बेंड्स. म्हणजे स्लज फॉर्मेशन कुठं असतं, तर बॉयलरचे जे कूलर पार्ट्स आहेत तिथं असतं. अगेन जिथं काय असणार आहे, वॉटरचा फ्लो रेट काय असणार आहे, स्लो असणार आहे. आणि जिथं बॉयलरच्या बेंड्स असतात, बॉयलरचे काही ठिकाणी पाईप्स बेंड झालेले वगैरे असतील, तर अशा ठिकाणी हे स्लज फॉर्मेशन होत असतं. स्लज आर फॉर्म बाय substances which have greater solubility in the hot water than in the cold water. स्लज हा जो लेयर आहे लूज आणि बुळबुळीत असा लेयर कधी तयार होतो, जेव्हा वॉटरमध्ये असे सबस्टन्सेस असतील ज्यांची सोल्युबिलिटी हॉट वॉटरमध्ये काय असते, जास्त असते कोल्ड वॉटरपेक्षा. लक्षात आलं. म्हणजे जेव्हा वॉटरमध्ये असे सॉल्ट्स प्रेझेंट असतील की ज्यांची हॉट वॉटरमधली सोल्युबिलिटी काय आहे, जास्त आहे, असे सॉल्ट जेव्हा प्रेझेंट असतील त्यावेळी स्लज फॉर्मेशन हे जास्त असतं. मग आता कुठले सॉल्ट्स बघा, मॅग्नेशियम कार्बोनेट असेल, मॅग्नेशियम क्लोराईड असेल, कॅल्शियम क्लोराईड असेल, मॅग्नेशियम सल्फेट असतील, यासारखे सॉल्ट्स जर पाण्यामध्ये प्रेझेंट असतील तर स्लज फॉर्मेशन काय असतं, जास्त असतं. म्हणजे बॉयलरच्या इनर पार्टवरती लूज आणि स्लायमी लेअर तिथं काय होणार आहे, तयार होणार आहे. बघा आता हे स्लज तयार झाल्यानंतर बॉयलरच्या इनर वॉलवरती काय डिसएडव्हान्टेजेस आहेत, त्याचे तोटे काय आहेत बघा. डिसएडव्हान्टेजेस ऑफ स्लज फॉर्मेशन. स्लज आर द पुअर कंडक्टर ऑफ हीट, सो दे टेंड टू वेस्ट अ पोर्शन ऑफ हीट जनरेटेड. बघा स्लज हे कुठं तयार होतं, बॉयलरच्या इनर पोर्शनवरती. बॉयलरची जी वॉल आहे, बॉयलरच्या वॉलवरती आतमध्ये स्लजचा लेअर साठतो. ओके. आणि स्लज कशी आहे बघा, पुअर कंडक्टर ऑफ हीट, म्हणजे स्लजमधून हीट ही खूप कमी प्रमाणात काय होणार आहे, पास होणार आहे. लक्षात आहे. आता बघा आपण बॉयलरमध्ये स्टीम प्रोड्यूस करतोय, म्हणजे बॉयलरला आपण हीट अप्लाय करतोय. ओके. आणि त्या हीटमुळं पाणी काय होणार आहे, पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होणार आहे. ओके. पण आता बॉयलरमध्ये काय तयार झालंय, स्लज तयार झालंय आणि त्याचं तो कसा आहे, पुअर कंडक्टर आहे. म्हणजे आपण जी काय बॉयलरला हीट अप्लाय करणार आहे ती हीट डायरेक्टली पाण्याला मिळणार नाही, तर त्या बॉयलरची जी हीट आहे ती हीट कुणाला मिळणार आहे, स्लजला मिळणार आहे. पण स्लज कसा आहे सांगा, पुअर कंडक्टर आहे, त्यामुळे त्याच्यामधनं हीट काय होणार नाही, जास्त पास होणार नाही. म्हणजे आपण व्हॉटेवर जी हीट सप्लाय केली ती तेवढीच्या तेवढी हीट त्या पाण्याला मिळणार नाही, कारण इथं स्लज जे आहे ते स्लज कसं आहे, पुअर कंडक्टर आहे. आणि त्याच्यामुळं दे टेंड टू वेस्ट द पोर्शन ऑफ हीट. जी काही हीट असणार आहे त्या हीटचा पोर्शन काही भाग काय होणार आहे, वाया जाणार आहे. कारण का, स्लज कशी आहे, पुअर कंडक्टर ऑफ हीट आहे. बघा, इफ द स्लजेस आर फॉर्म अलॉंग विथ द स्केल, दे then
former gets interrupted in the latter and both get deposited as a scales. बघा, म्हणजे स्लज बरोबर जर स्केल पण तयार होत असेल तर त्या स्केलचं सुद्धा कशामध्ये कन्वर्जन होतं, सॉरी, त्या स्लजचं सुद्धा कशामध्ये कन्वर्जन होतं, स्केलमध्ये कन्वर्जन होतं. आणि लूज आणि स्लायमी डिपॉझिटच्या ऐवजी काय डिपॉझिट होतं, स्केल्स डिपॉझिट होतात. आता स्केल म्हणजे काय हे आपण याच सेशनमध्ये बघणार आहोत पुढं. एक्सेसिव्ह स्लज फॉर्मेशन डिस्टर्ब द वर्किंग ऑफ बॉयलर. एक्सेसिव्ह स्लज फॉर्मेशन झालं, जास्तीत जास्त स्लज जर तयार झाले तर त्याच्यामुळं बॉयलरचं काम काय होतं, डिस्टर्ब होतं. इट सेटल्स इन द रिजन ऑफ पुअर वॉटर सर्क्युलेशन सच ॲज पाईप कनेक्शन, plug opening, gauze glass connection, thereby causing even choking of the pipes. बघा, म्हणजे स्लज मुळे काय होतं, स्लज हा कंपॅरेटिव्हली काय होतो, कूलर पोर्शन वरती डिपॉझिट होतं. जिथं वॉटरचा फ्लो काय आहे, पुअर आहे किंवा स्लो आहे, अशा ठिकाणी ते काय होतात, डिपॉझिट होतात. आणि ज्याच्यामुळं स्लज फॉर्मेशनमुळं काय होतं, चोकिंग ऑफ द पाईप्स, म्हणजे त्या पाईप्स ज्या आहेत काही ठिकाणी पाईपचं कनेक्शन असेल किंवा प्लग ओपनिंग असेल, अशा ठिकाणी काय होतं, चोकिंग ऑफ पाईप्स, म्हणजे स्लज तयार झाल्यामुळं ते पाईप्स काय होऊ शकतात, ब्लॉक होऊ शकतात, जेणेकरून त्या बॉयलरमधलं वॉटर सर्क्युलेशन काय होणार नाही, प्रॉपर होणार नाही. इट कॅन बी इझिली रिमूव्ड बाय वायर ब्रशिंग ऑर बाय फ्रिक्वेंट ब्लोडाऊन ऑपरेशन. आता बघा, हे सगळे जे डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते डिसॲडव्हान्टेजेस आपल्याला रिमूव्ह करायचे असतील तर स्लज आपल्याला काय करायला पाहिजे, रिमूव्ह करायला पाहिजे. आणि स्लज जे आहे ते आपण कशाने रिमूव्ह करू शकतो, सिम्पली बाय वायर ब्रशिंग. लक्षात आलं का, आपण एखाद्या ब्रशनी त्या बॉयलरला क्लीन केलं तर काय होऊ शकतं, त्यामधलं स्लज जे आहे ते काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे. ऑर बाय फ्रिक्वेंट ब्लोडाऊन ऑपरेशन, म्हणजे बॉयलरमधलं जे वॉटर आहे ते आपल्याला काय करायला पाहिजे, फ्रिक्वेंटली रिमूव्ह करायला पाहिजे, जेणेकरून तिथं काय होणार नाही, स्लज तयार होणार नाही. आता ही एक डायग्राम आहे बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्केल आणि स्लज फॉर्मेशन दिसतंय. ही बॉयलरची वॉल आहे आणि या बॉयलरच्या इनर साईडला काय होणार आहे, सॉलिडचं डिपोजिशन होणार आहे. आता हे जे सॉलिड्स आहेत ते कसे आहेत बघा, लूजली ॲडेड आहेत. लूजली म्हणजे वीकली ते अटॅच झाले त्या बॉयलरच्या वॉलला, त्यावेळेला काय म्हणायचं, स्लज. ओके. आणि या डायग्राम मध्ये एक दिसतं बघा तुम्हाला, ही बॉयलरची वॉल आहे आणि या बॉयलरच्या वॉल वरती एक इनर साइडला असा थिक लेयर तयार झालेला दिसतोय बघा, हार्ड लेयर इथं चिकटलेला दिसतोय, ॲडेड झालेला दिसतोय. या लेयरला काय म्हणायचं, स्केल. लक्षात येते. आणि इथं हा जो लूज लेयर आहे हे वॉटर आहे, वॉटरमध्ये स्लायमी बुळबुळीत असा जो लेयर दिसतोय त्याला काय म्हणायचं, स्लज. आणि हा जो इनर वॉलला चिकटून राहिलेला लेयर आहे त्याला काय म्हणायचं, स्केल. आतापर्यंत आपण स्लज म्हणजे काय बघितलं, आता आपण स्केल, हा जो हार्ड ॲडेरिंग लेयर आहे, हार्ड कठीण असा चिकटलेला लेयर जो आहे बॉयलर वॉलला, त्याला काय म्हणायचं, स्केल म्हणायचं आहे. आता आपण स्केल म्हणजे काय ते डिस्कस करूया. बघा, the hard adhering coating on the inner surface of the boiler is known as scale. म्हणजे स्केलच्या इनर वॉलला जेव्हा हार्ड आणि ॲडेरिंग चिकटणारा असा जो हार्ड लेयर आहे त्याला काय म्हणायचं, स्केल. आता तुम्हाला एक बॉयलरचा पार्ट दिसतोय बघा, हे जे आहे हा जो पार्ट आहे इथं स्केल फॉर्मेशन वगैरे काय नाहीये बघा, हा क्लीन पोर्शन आहे. आणि हा जो पार्ट आहे तिथे तुम्हाला आतमध्ये बॉयलरच्या इनर वॉल वरती हा लेयर काय झालेला दिसतोय, डिपॉझिट झालेला दिसतोय. हा लेयर हार्ड आहे, ॲडेरिंग आहे, म्हणजे तुम्ही त्याला इझिली काय करू शकत नाही, रिमूव्ह करू शकत नाही. हा जो लेयर आहे त्याला काय म्हणायचं, स्केल म्हणायचं आहे. ओके. स्केल्स आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड सो हार्ड दॅट इट कॅनॉट बी रिमूव्ड विथ द हेल्प ऑफ हॅमर ऑर चिझल. बघा, स्केल्स कसे आहेत, हा जो लेयर आहे हा कसा आहे, बॅड कंडक्टर ऑफ हीट, म्हणजे याच्यामधनं हीट पास होणार नाही. व्हॉटेवर आपण हीट पास बॉयलरला हीट अप्लाय करतोय, ही हीट या स्केल्समुळे त्या वॉटरला मिळणार नाही, कारण हा जो मधला लेयर आहे तो कसा आहे, बॅड कंडक्टर आहे, ज्याच्यामधनं हीट पास होत नाही. अँड सो हार्ड दॅट इट कॅनॉट बी रिमूव्ड विथ द हेल्प ऑफ हॅमर ऑर चिझल. लक्षात आलं का, हा जो लेयर आहे तो इतका हार्ड आहे की आपण त्याला हॅमरच्या साह्यानं किंवा चिझलच्या साह्यानं सुद्धा काय करू शकत नाही, रिमूव्ह करू शकत नाही.
Scales are formed due to carbonates, sulfates, silicates, phosphate and oxides. बॉयलरमध्ये स्केल्स कधी तयार होतात? जेव्हा आपण बॉयलरमध्ये जे वॉटर वापरलेलं आहे त्या पाण्यामध्ये कार्बोनेट, सल्फेट, सिलिकेट, फॉस्फेट आणि ऑक्साईड सारखे सॉल्ट्स डिझॉल्व असतील तर तिथं काय फॉर्मेशन होते? स्केल फॉर्मेशन होते. The hardness of scale depends upon the nature of impurities in the water. आपण म्हणलं त्या स्केल्स काय आहेत? हार्ड आहेत, कठीण आहेत. तर तो जो हार्डनेस आहे स्केलचा तो कशावरती डिपेंड करतो? तर त्या पाण्यामध्ये कुठल्या पद्धतीच्या इम्प्युरिटीज काय झालेल्या आहेत? डिझॉल्व झालेल्या आहेत. Scales formed due to presence of sulfates and silicates of calcium, magnesium are more troublesome. म्हणजे काय? जेव्हा स्केल्स या कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम सिलिकेट किंवा मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम सिलिकेट यासारख्या सॉल्ट्समुळं तयार झालेल्या असतात त्यावेळी त्या काय आहेत? मोर ट्रबलसम म्हणजे त्यांच्यामुळं जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. Calcium carbonate produces a non-adherent scale which can be easily removed by blowing off and washing out. म्हणजे काय? आता आपण बघितलं की सल्फेट आणि सिलिकेटमुळे तयार झालेल्या स्केल्स काय असतात? जास्त प्रॉब्लेमॅटिक असतात. त्याच्याऐवजी जर कॅल्शियम कार्बोनेट डिझॉल्व झाला असेल आणि त्याच्यामुळे जर स्केल्स तयार झाल्या तर त्या कशा आहेत? नॉन ॲडेरंट म्हणजे त्या बॉयलरच्या पार्टला जास्त वेळ काय होणार नाहीत? जास्त ॲडेअर होणार नाहीत. त्यांना सिम्पली आपण इझिली काय करू शकतो? ब्लोईंग ऑफ किंवा वॉशिंग आउटनं बॉयलरला वॉश करून त्यांना आपण काय करू शकतो? रिमूव्ह करू शकतो. मॅग्नेशियम क्लोराईड स्केल will bring about corrosion of tubes and boiler plates. त्याच्याऐवजी जर मॅग्नेशियम क्लोराईडचे स्केल्स असतील तर त्याच्यामुळं काय होणार आहे? तर बॉयलरचं काय होणार आहे? बॉयलरच्या जे ट्यूब्स असतील किंवा बॉयलरचे काही पार्ट्स असतील तर त्यांचं काय होतं? करोजन होतं. म्हणजे कुठल्या स्केलमुळं कुठला इफेक्ट्स होणार हे कशावरती डिपेंड करतं? तर अपॉन द नेचर ऑफ इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द वॉटर. वॉटरमधले कुठल्या पद्धतीच्या इम्प्युरिटीज आहेत आणि त्याच्यानुसार स्केलचे इफेक्ट्स तिथं बॉयलरवरती जाणवणार आहेत. नाऊ वी विल डिस्कस द डिसएडव्हान्टेजेस ऑफ स्केल फॉर्मेशन इन बॉयलर. जर बॉयलरमध्ये स्केल्स तयार झाले तर त्याचे कुठले कुठले डिसएडव्हान्टेजेस आहेत हे आपण डिस्कस करूया. बघा, फर्स्ट डिसएडव्हान्टेज कुठला? बघा, वेस्टेज ऑफ फ्युएल. म्हणजे आपण बॉयलरमध्ये वॉटरला बॉईल करण्यासाठी, स्टीम प्रोड्यूस करण्यासाठी काय करत असतो? फ्युएल वापरत असतो, इंधन वापरत असतो, जेणेकरून आपण पाण्याचं वाफेमध्ये कन्व्हर्जन करू शकू. मग आता पहिला इफेक्ट कुठला? बघा, वेस्टेज ऑफ फ्युएल. Scales have low thermal conductivity, so the rate of heat transfer from boiler to inside water is greatly decreased. बघा, आपण स्केल ज्या आहेत त्या बॅड कंडक्टर आहेत म्हणलं किंवा त्यांची कंडक्टिव्हिटी खूप काय असते? कमी असते. थर्मल कंडक्टिव्हिटी लो आहे म्हणजेच काय? त्यांच्यातनं हीट खूप कमी प्रमाणात काय होते? पास होते. त्याच्यामुळं काय होतं? आपण बॉयलरला जी हीट अप्लाय करतो ती हीट त्या वॉटर बरोबर काय होत नाही? पोचत नाही. दॅट इज द रेट ऑफ हीट ट्रान्सफर फ्रॉम बॉयलर टू इनसाइड वॉटर इज डिक्रीज. म्हणजे बॉयलरला आपण जी हीट अप्लाय केली ती हीट वॉटरकडे काय केली जात नाही? ट्रान्सफर केली जात नाही. कारण बॉयलरच्या वॉलवरती काय आहे? स्केलचा लेअर आहे आणि स्केल्स कशा आहेत? बघा, त्यांची कंडक्टिव्हिटी काय आहे? खूप कमी आहे. In order to provide a steady supply of heat to water, excessive or overheating is carried out and this causes increase in the fuel consumption. बघा, स्केल्समुळं आपण जी काही हीट अप्लाय केली ती काय पाण्यापर्यंत पोहोचत नाही. ती खूप कमी प्रमाणात पाण्यापर्यंत पोहोचते. मग आपल्याला इथं काय करायचं आहे? स्टीम प्रोड्यूस करायचं आहे. स्टीमचा कंटिन्युअस सप्लाय आपल्याला प्रोव्हाइड करायचा आहे. म्हणून आपण त्या बॉयलरला काय करतो? जास्तीत जास्त हीट करतो, जेणेकरून त्या बॉयलरमधलं पाणी काय होईल? स्टीममध्ये कन्वर्ट होईल, त्या पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होईल. लक्षात आलं का? म्हणजे स्केलमुळं आपल्याला रेग्युलरली जेवढी हीट लागली असती त्याच्यापेक्षा जास्त हीट लागणार आहे आणि त्याच्यामुळेच काय होणार आहे? बॉयलरचं ओव्हरहीटिंग होणार आहे आणि यासाठी आपल्याला जास्त प्रमाणात हीट वापरावी लागणार आहे. म्हणजेच तिथं काय होणार आहे? फ्युएल कन्झम्पशन काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. लक्षात आलं का? म्हणजे जिथं आपल्याला कमी फ्युएल लागणार होतं तर स्केल फॉर्मेशनमुळं तिथं आपल्याला फ्युएलचं प्रमाण काय होणार आहे? जास्त वापरावं लागणार आहे. म्हणजेच इथं काय होणार आहे? वेस्टेज ऑफ फ्युएल. अँड द वेस्टेज ऑफ फ्युएल डिपेंड्स अपॉन the thickness and the nature of scale.
त्या स्केलचा जो लेयर आहे त्या स्केल लेयरचा किती थिकनेस आहे आणि त्या कुठल्या पद्धतीच्या स्केल्स आहेत याच्यावरती हे वेस्टेज ऑफ फ्युएल डिपेंड करतं. नाऊ नेक्स्ट पॉइंट इज लोअरिंग ऑफ बॉयलर सेफ्टी. बॉयलरची सेफ्टी काय होते, रिड्यूस होते. बघा, ड्यू टू स्केल फॉर्मेशन ओव्हरहीटिंग ऑफ बॉयलर इज डन इन ऑर्डर टू मेंटेन द कॉन्स्टंट सप्लाय ऑफ स्टीम. बघा, बॉयलरमध्ये स्केल्स तयार झालेले असतात, स्केलची कंडक्टिव्हिटी कमी आहे, त्यामुळं कंटिन्युअस स्टीम प्रोडक्शन करण्यासाठी आपण बॉयलरला काय होतो, ओव्हरहीट करतो, म्हणजे जास्त प्रमाणात काय करतो, त्याला तापवतो. The overheating of boiler tube makes the boiler material softer and weaker. बघा, आपण बॉयलरला कंटिन्युअस हीटच करत गेल्यामुळं तो बॉयलर काय होतो, वीक होतो आणि त्याचे पार्ट्स काय होतात, सॉफ्ट होतात. and this causes the distortion of boiler tube and makes the boiler tube unsafe to bear the pressure of steam especially in high pressure boiler. बघा, ओव्हरहीटिंग मुळे बॉयलर काय होतोय, वीक होतोय. बॉयलर काय होते, वीक होते, त्याचे काही पार्ट्स काही किंवा काही मटेरियल्स काय होतात, सॉफ्ट होतात. आणि ओव्हरहीटिंगमुळं बॉयलर हा वीक झाल्यामुळं काय होऊ शकतं, त्याच्या आतमध्ये आपण पाण्याचं स्टीममध्ये कन्व्हर्जन केले तर त्या स्टीमचा प्रेशर तो काय करू शकत नाही, टॉलरेट करू शकत नाही. लक्षात आलं का? हाय प्रेशर बॉयलरमध्ये स्टीमचं प्रेशर काय असणार आहे, जास्त असणार आहे. वाफेवरती प्रेशर दाब जो असणार आहे तो जास्त असणार आहे. पण ओव्हरहीटिंगमुळे बॉयलर काय झालाय, तुमचा वीक झालाय. वीक म्हणजेच काय, इझिली तो काय होऊ शकतो, ब्रेक होऊ शकतो. लक्षात आलं का? मग अशा कंडिशनमुळं त्या बॉयलरची सेफ्टी काय होते, कमी होते. कारण का, तो बॉयलर त्या स्टीमचं प्रेशर जर टॉलरेट करू शकला नाही, सहन करू शकला नाही, तर तिथं काय होणार आहे, बॉयलर तुमचा काय होणार आहे, एक्सप्लोड होणार आहे, फुटणार आहे. लक्षात आलं का? म्हणजेच काय इथं होणार आहे, बॉयलरची सेफ्टी जी आहे ती काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. बघा, थर्ड पॉइंट काय आहे, डिक्रीज इन इफिशियन्सी. स्केल्स मे समटाइम डिपॉझिट इन द walls and the condensers of the boiler and choke them partially till this results in decrease in efficiency of boiler. बघा, आता स्केल्स आहेत, स्केल्स डिपॉझिट बॉयलरच्या पार्ट्स वरती झाल्यामुळे काय होऊ शकतं, जे वॉल्स असतात ते वॉल्स वगैरे काय होऊ शकतात, चॉक होऊ शकतात, ब्लॉक होऊ शकतात आणि त्याच्यामुळं तिथं वॉटर सर्क्युलेशन काय होणार आहे, इम्प्रॉपर होणार आहे आणि ज्याच्यामुळं बॉयलरची इफिशियन्सी काय होणार आहे, कमी होणार आहे. Danger of explosion. When thick scales crack due to the uneven expansion, the water comes suddenly in contact with overheated iron plates. This causes formation of large amount of steam suddenly, so the sudden high pressure is developed which may even cause the explosion of boiler. म्हणजे बघा, डेंजर ऑफ एक्सप्लोजन म्हणजे काय, बॉयलर आपला फुटू शकतो. कधी बघा, when thick scales crack. बघा, म्हणजे काय होतं, जेव्हा बॉयलरमध्ये स्केल डिपॉझिशन होतं आणि आपण बॉयलरला काय करतो, कंटिन्युअसली हीट करतोय. मग बॉयलरची जी हीट आहे ती स्केल्सला मिळून त्या स्केलचं काय होऊ शकतं, एक्सपान्शन होऊ शकतं. मग हे जर एक्सपान्शन अनइव्हन असेल, म्हणजे सगळ्याच्या सगळा स्केल लेयर काय नसेल, सेम प्रमाणात एक्सपांड होत नसेल, तर त्या स्केल्सला काय होऊ शकतं, क्रॅक निर्माण होऊ शकतात. ओके, आणि स्केलला जर क्रॅक निर्माण झाले तर त्या क्रॅकमधून बॉयलरमधलं जे वॉटर आहे किंवा जी स्टीम आहे ती कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे, सॉरी, बॉयलरमध्ये जे काय वॉटर आहे ते कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे, ओव्हरहीटेड आयर्न प्लेट. लक्षात आलं का? आतमध्ये स्केलचा लेअर असल्यामुळे बॉयलरचं ओव्हरहीटिंग झालंय. जर या स्केलला क्रॅक डेव्हलप झाला तर त्या क्रॅकमधून बॉयलरमधलं पाणी जे आहे ते ओव्हरहीटेड बॉयलरच्या म्हणजेच आयर्नच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे. म्हणजे त्या पाण्याला शॉर्ट टाइममध्ये जास्त अमाऊंट ऑफ हीट काय होणार आहे, मिळणार आहे आणि लगेच त्या पाण्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, स्टीममध्ये होणार आहे. म्हणजेच काय, तिथं स्टीम प्रोडक्शन काय होणार आहे, सडन आणि लार्ज अमाऊंटमध्ये होणार आहे. म्हणजेच काय, त्या बॉयलरच्या आतमध्ये ह्या लार्ज अमाऊंट स्टीम प्रोडक्शनमुळे प्रेशर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, आणि ओव्हरहीटिंगमुळे बॉयलर ऑलरेडी आपला काय असतो, वीक झालेला असतो. त्यामुळं या हाय प्रेशरमुळं स्टीमच्या तो बॉयलर काय होऊ शकतो, फुटू शकतो. म्हणजे त्या बॉयलरचं काय होऊ शकतं, एक्सप्लोजन होऊ शकतं. दॅट इज देर इज डेंजर ऑफ एक्सप्लोजन. ओके, आता एवढे सगळे डिसएडव्हान्टेजेस असल्यामुळं आपल्याला ह्या बॉयलरमधल्या स्केल्स काय करायला पाहिजेत, रिमूव्ह करायला पाहिजेत. मग आता आपण रिमूव्ह ऑफ स्केल कसं करू शकतो बघा.
with the help of scraper or piece of wood or wire brushing if they are loosely adhering. जर स्केल्स ज्या आहेत बॉयलरमध्ये तयार झालेल्या त्या लूजली ॲडेड असतील, लूजली अटॅच झालेल्या असतील, तर त्यांना आपण काय करू शकतो, स्क्रॅपरनी स्क्रॅप करून आपण नाईफ वगैरे किंवा ब्लेड वगैरे वापरून त्याला स्क्रॅप करू शकतो किंवा वायर ब्रशिंगनी सुद्धा रिमूव्ह करू शकतो. बाय गिविंग द थर्मल शॉक्स इफ दे आर ब्रिटल, म्हणजे जर त्या बॉयलरवरती जो स्केल तयार झालेला आहे तो जर ब्रिटल असेल, ठिसूळ असेल, तर आपण त्याला काय करू शकतो, थर्मल शॉक्स देऊन काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. आता थर्मल शॉक्स म्हणजे काय, दॅट इज हिटिंग द बॉयलर अँड देन सडन कूलिंग विथ द कोल्ड वॉटर. म्हणजे बॉयलरला हाय टेम्परेचरला हीट करायचं, परत सडनली कूल करायचं, परत हीट करायचं, परत कूल करायचं, म्हणजेच काय करतो आपण त्याला थर्मल शॉक्स देतो. मग अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये जर काही ब्रिटल म्हणजे वीक अशा स्केल्स असतील तर त्याला आपण काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. बाय डिझॉल्विंग देम बाय ॲडिंग द केमिकल्स, केमिकल्स ॲड करून सुद्धा आपण स्केल्स रिमूव्ह करू शकतो इफ दे आर हार्ड अँड ॲडेरंट. म्हणजे हार्ड असतील तर आपल्याला केमिकल्स वापरावे लागतील. मग त्याच्यामध्ये आपण कुठले कुठले केमिकल्स वापरू शकतो, तर कॅल्शियम कार्बोनेट स्केल्स कॅन बी डिझॉल्व बाय 5% or 10% HCl. म्हणजे 5 ते 10% HCl वापरून आपण कॅल्शियम कार्बोनेट स्केल्स रिमूव्ह करू शकतो. कॅल्शियम सल्फेट स्केल्स कॅन बी डिझॉल्व बाय ॲडिंग EDTA, इथिलीन डायमंड टेट्रा ॲसिटिक ॲसिड. म्हणजे कॅल्शियम सल्फेटच्या जर स्केल्स असतील तर त्यांना आपण काय करू शकतो, EDTA रिमूव्ह करू शकतो. आणखी बाय फ्रिक्वेंट ब्लो डाऊन ऑपरेशन इफ द स्केल्स आर लूजली ॲडेड. म्हणजे लूजली ॲडेड जर स्केल्स असतील तर त्यांना आपण फ्रिक्वेंट ब्लो डाऊन ऑपरेशननं सुद्धा काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. ओके, अशा पद्धतीनं आपण आजच्या सेशनमध्ये काय काय डिस्कस केलं, तर प्रीमिंग म्हणजे काय, फोमिंग म्हणजे काय, आणि स्केल आणि स्लज फॉर्मेशन कसं असतं आणि त्यांचे काय इफेक्ट्स होतात, आणि स्केल आणि स्लज कसं रिमूव्ह करायचं हे आपण डिस्कस केलं. नाऊ वी विल डिस्कस द डिफरन्स बिटवीन स्केल अँड स्लज. स्केल आणि स्लजमध्ये काय फरक आहे ते बघूया. बघा, scales form hard adhering coating within the boiler which cannot be removed even by hammer or chisel. म्हणजे जेव्हा बॉयलरच्या आतमध्ये हार्ड कठीण अशा आणि ॲडेरिंग म्हणजे चिकटून राहणारा लेयर तयार होतो, ज्याला आपण हॅमरनं म्हणजे हातोड्यानं बडवलं तरी सुद्धा रिमूव्ह करू शकत नाही किंवा चिजलनं सुद्धा रिमूव्ह करू शकत नाही, अशा लेयरला काय म्हणायचं, स्केल. And sludge are the soft, they form slimy or less adherent coating within the boiler which can be easily removed by simple wire brushing. म्हणजे जेव्हा बॉयलरच्या आतमध्ये सॉफ्ट, स्लायमी आणि लूजली ॲडेड कमी चिकट असा लेयर तयार होतो, ज्याला आपण वायर ब्रशिंगने सुद्धा काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. म्हणजे ब्रश वापरून सुद्धा आपण रिमूव्ह करू शकतो, त्याला काय म्हणायचं, स्लज. स्केल्स आर हार्डर अँड बॅड कंडक्टर ऑफ हीट. स्केल कशा आहेत, हार्ड आहेत आणि बॅड कंडक्टर ऑफ हीट म्हणजे त्यांच्यामधनं हीट पास होत नाही. तर स्लज आर दी सॉफ्ट अँड पुअर कंडक्टर ऑफ हीट. स्लजमधनं काय आहेत, त्या सॉफ्ट आहेत, आणि पुअर कंडक्टर ऑफ हीट म्हणजे त्यांच्यामधून काही प्रमाणात हीट ट्रान्सफर होते. These are formed throughout the metal surface in contact with water. म्हणजे बॉयलरच्या सगळ्या ठिकाणी जिथं जिथं त्या पार्टचा वॉटरशी कॉन्टॅक्ट होतो तिथं स्केल फॉर्मेशन होऊ शकतं. तर these are formed at comparatively cooler portions of the boiler. स्लज फॉर्मेशन कुठं होतं, तर कंपॅरेटिव्हली कूल पोर्शन जो आहे बॉयलरचा तिथं होतं. These are less permeable and these are permeable. स्केल्स आहेत त्या काय आहेत, लेस परमिएबल आहेत, म्हणजे त्यांच्यातून हीट काय होत नाही, पास होत नाही. तर स्लज काय आहेत, परमिएबल आहेत, म्हणजे त्यांच्यामधून हीट काय होते, पास होते. ओके, आपण आताच स्केल आणि स्लज मधला डिफरन्स बघितला. थँक्यू.